बघा आपण आहे या उटी या शहरात उटी या गावामध्ये आलो आहो. आज रमाई जयंती या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व गावांना आनंदात या ठिकाणी साजरी होत आहे. सर्वानुमते या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने दरवर्षी सालाप्रमाणे यावर्षी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण या ठिकाणी जयंती साजरी करणार आहोत. आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या उत्थानासाठी खर्च केलं त्या महामानवांच्या आणि महामायांच्या विचारांना प्रथमतः मी या ठिकाणी वंदन करू. बांधव, या ठिकाणी आज आपण माता रमाईची 127वी जयंती साजरी करत आहोत. जयंती ही कुणाचीही साजरी करता येत नाही. ज्यांनी आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत सतत दुसऱ्याच्या सुखासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं त्याच महापुरुषांची महामायांची जयंती साजरी करत असतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी माता रमाईची आपण जयंती साजरी करत आहोत. या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरे अध्यक्ष यशवंतराव भीमराव आंबेडकर साहेब आणि आता संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या कार्याला मी या ठिकाणी वंदन करून आणि या संस्थेचं पवित्र कार्य जे आपल्या खांद्यावर धुरा घेऊन जे समाजात माणसं जे उपासक उपासिका या ठिकाणी कार्य करत आहेत त्या सर्वांना या ठिकाणी प्रेमाचा जय भीम करून या जयंतीसाठी या पंचक्रोशीतून काय नाव तुमचं? विशेष गावामधून बरोबर काय कार्यक्रम प्रत्येकाची या ठिकाणी रमाबाई जयंतीचा कार्यक्रम आहे दिसते आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी शाळेतील शिक्षक वृंदही या ठिकाणी कोण आयोजित केला कार्यक्रम हा? म्हणून या सर्वांचे या ठिकाणी कार्यक्रम कोण आयोजित केला आहे? हा कार्यक्रम आयोजित सगळ्या गावकरी मंडळीनेच केलेला आहे बरंच आहे, परंतु काही रमाईच्या कोणतीही अडचण नाही. क्षण आपल्या समोर मांडत आहे. फक्त आणि 5 सर्व मिनिटात. धर्माचे सर्व जाती पंथाचे लोक इथं या रमाईच्या जर कार्यक्रमात नसती उत्साह तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धन्यवाद या साहेब. हे देशाला होते जाधव साहेब. आज आपण अतिशय पाहत आहोत उटी या गावचे रहिवासी आहेत. डॉक्टर अतिशय चांगल्या बाबासाहेब पद्धतीने आंबेडकरांच्या सामूहिकरित्या या ठिकाणी कोणाची माता चूक झालेली रमाईचा नाही. कार्यक्रम आणि केलेला आहे गेल्यावरही कोणाची आणि या सर्व गावकऱ्यांनी अतिशय या रमाईच्या जयंतीच्या उत्साहामध्ये अतिशय भोजनदानाचं सुद्धा उत्कृष्टरित्या या ठिकाणी भोजनदानाचं आयोजन केलेलं आहे. ख्यातनाम आहेत. हे करत असताना माता रमाई यांनी शेणाच्या गोऱ्या थापल्या आणि बाबासाहेबांना विदेशात शिक्षणासाठी पाठवलं. हे करत असताना या माता रमाईचे एकूण 5 मुलं होती. त्यापैकी 4 मुलं या आंबेडकर दाम्पत्याची 4 मुलं त्यांच्या डोळ्यासमोर अशी मेलीत, गोळे पोटचे सोडून गेलेत. तरी त्यांच्या समोर त्यांचा दवाखान्याचा खर्च भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. मला तर एवढं सांगायचं की या देशामध्ये यांच्यासारखं गरीब कुटुंब या विश्वातही नसेल असं मी सांगतो. एवढ्या मोठ्या मनाची रमाई आपल्या पतीला साथ देत असताना पोटची 4 मुलं मेली तरीही नवऱ्याला कोणत्याही प्रकारचं दुःख दिलं नाही. मी राजरत्नाचा शेवटचा क्षण सांगतो. गंगाधर गेला, हिंदू गेली आणि रमेश गेला. राहिला होता राजरत्न, हा सर्वात लाडका बाबासाहेबांचा मुलगा. ज्यावेळेस राजरत्नाला ताप आला, तापानं फंटलला, बाबासाहेब हे विदेशात होते आणि त्यावेळेस माता रमाईकडे एक पैसाही त्याच्या उपचारासाठी नव्हता. ती डॉक्टराकडे त्याला घेऊन गेली. डॉक्टरांनी उत्तर दिलं, माझे तुमच्याकडे पहिलेच पैसे बाकी आहेत म्हणून मी आता राजरत्नावर उपचार करू शकत नाही. माता रमाई घरी आल्या. तो राजरत्न लहानचा आपल्या हातावर घेऊन घरी आल्या आणि रडत बसल्या. त्यापेक्षा काहीच इलाज नव्हता. ते राजरत्न हा आपल्या हातावर डॉक्टरांच्या उपचाराविना मेला आणि त्याचा शेवटचा अंत्यविधी करण्यासाठी त्या दाम्पत्याकडे खरोखर काहीच पैसे नव्हते. शेवटी दुसऱ्यांना पैसे आणून त्याचा शेवटचा अंत्यविधीसाठी कापड आणली. एवढी गरिबी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये असताना माता रमाईनं कधीही साथ सोडली नाही. आणि राहिला होता आता यशवंत. 4ही मुलं मिली, यशवंत राहिला होता. आजही आपण म्हणतो वंशाला दिवा पाहिजे म्हणून रमा माता या 4 मुलं गेली म्हणून आता खूप खचली होती. राहिला होता वंशाला दिवा फक्त यशवंत. यशवंतलाही गुडघ्याचा आधार झाला होता. नेहमीसाठी यशवंत हा विमान पैसे नसायचे. बरं, हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला हे कोण केला? नाही
सर्व गावकरी मिळून बाबासाहेबांना रमाई म्हणते. असं सर्व गावकरी साहेब, मिळून सर्व गावकरी. दरवर्षी या करता समाजासाठी असं का तुम्ही माझ्या हे शेतात काऊन ठेवलं गावात जागा नाही तुम्हाला गमावली. नाही शेतात ही जागा आणि दिलेली. तुम्ही एनी टाइम फक्त समाज 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 हा समाज ही जागा कोणी दिली ही जागा अण्णा अवसर दान व्यक्तीने आपल्या धर्मासाठी जागा दिलेली आहे. असं ते हयात आहेत का नाही मृत्यू झालेले आहेत. असं का मग जागा कोण दिली तुम्हाला दान ही जागा तुम्हाला दान दिली कोण त्यांचे बंधू जे गजानन अवसर मोरे यांनी ती जागा दान केलेली आहे. असं का आणि अण्णा अवसर मोरे यांच्या मुली आणि त्यांची पत्नी यांनी पण या जागा त्याच्या परिवारातल्या सदस्यांना दिली असं तुमचं म्हणणं आहे का परिवारातल्या सदस्य. असं का बरं मग दरवर्षी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम करायचा तुम्हाला मग आता कार्यक्रम ही जागा तुम्ही डेव्हलप करण्यासाठी काही विद्यमान आमदाराकडे गेले होते का सर्व गावकरी मंडळी तुम्ही दिलेले आहे, विद्यमान आमदारांना कळवलेले आहे. त्याबाबत त्यांनी आता तो प्रस्ताव त्याच्याकडे दाखल करायचा बाकी आहे. असं हे होते दाभाडे साहेब हे उटीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने अण्णा अवसर मोल यांनी ही जागा या ठिकाणी धम्मकार्यासाठी दान दिलेली आहे. इथं अतिशय उद्दिष्ट मोठं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम सुद्धा वेळोवेळी दरवर्षी या ठिकाणी येतात. याही वर्षी कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने ते येतात. रमाई जयंती या ठिकाणी ते साजरी अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत. धन्यवाद साहेब. करा ना थोडा विचार. हा समाज तुम्हाला काय देणार, हा समाज तुम्हाला काय देणार. साहेब खचून गेली मी आता, माता रमाई म्हणते साहेब खचून गेली मी आता, किती का करू हो आता पिता. राहिला नाही जीवात जीव येऊ ना आमची जराशी घेऊ. राहिला नाही जीवात जीव येऊ ना आमची जराशी घेऊ. यशवंत शिवाय रमाई निराधार. अहो साहेब हा समाज तुम्हाला काय देणार. त्यावर बाबासाहेब म्हणतात काय घेऊन बसली यशवंत एक, काय घेऊन बसलीस यशवंत एक, समाजात यशवंत आहेत अनेक. काय घेऊन बसली यशवंत एक, समाजात आहेत यशवंत अनेक. यशवंत शोधतो खाली बसून सगळ्या खाली बसूनच घ्या ना आता एकदा खाली बसूनच वंदन करा एकदा. संत शोधतो यशवंत घरोदार, संत शोधतो यशवंत घरोदार. अहो साहेब जय भीमताई. हा समाज तुम्हाला काय देणार. कुठले आहे तुम्ही? हा समाज तुम्हाला काय देणार. कुठीचे आहे का बरं कशासाठी आले ते पुन्हा एकदा आपल्या हा बाबासाहेबांनी कार्यक्रम काय इथं कोणत्या कार्यक्रमासाठी आले तुम्ही कोणत्या कार्यक्रमासाठी रमाबाई जयंतीसाठी आले की इथं असं काय तुमचं नाव सांगा पूर्ण आणि या ठिकाणी सांगतो, नीता असं का बरं ठीक आहे. खाली बसून वंदन करायचं. बसा ना सगळेजण बसा. रयतेचे राजे जय भीमताई काय तुमचं नाव प्रतीक्षा दाभाडे. प्रतीक्षा दाभाडे कुठले आहे तुम्ही उटीचे आहे का काय कार्यक्रम इथं रमाबाई जयंती साजरी केली. साजरी केली का होऊ राहिली होऊ राहिली. असं त्याच्यासाठी आले का तुम्ही तुमचं काय योगदान इथं तुम्ही काही दान गिन दिलं का इथं काही कार्यक्रमासाठी हा दिलं का बरं ठीक आहे. 7 फेब्रुवारी 1800 जय भीम ताई जय भीम काय तुमचं नाव अनिता भिकाजी दाभाडे. अनिता भिकाजी दाभाडे. बरं बरं कशासाठी आले इथं तसेच माझ्या वतीनं रमाबाई जयंतीसाठी आले का रमाबाई जयंती. शुभेच्छा देतो. असं का बरं बरं सर्व महिला आल्या दरवर्षी या ठिकाणी करता का तुम्ही कार्यक्रम अण्णा भाऊनं ह्या वर्षीच 2 वर्ष झाले इथं जागा विहारासाठी जागा दान दिली. अरे वा तर नंतर मग ते कार्यक्रम हा दुसरा कार्यक्रम आहे. बर हा त्यांनी मोलाचं काम केलं बर बरं मग आता तुम्ही या जागेचं काय करणार आहे इथं विहारासाठी. विहारासाठी विहार बांधणार आहे का इथं असं का सर्व गावकऱ्याचं सहमत आहे का सर्व गावकऱ्याचं सहमत आहे. असं का बरं बरं ठीक आहे. मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. माता रमाई हे बघा आपण या उटी गावामध्ये आलेले आहोत आणि या ठिकाणी अण्णा अवसरमोल यांनी या धम्मकार्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जागा दान दिलेली आहे. या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माता रमाई जयंतीचा अतिशय चांगल्या पद्धतीने बघा माता रमाईचा या ठिकाणी प्रतिमा लावून अतिशय सर्व महिला जास्तीत जास्त महिला बघा या जास्तीत जास्त महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. अतिशय उत्साह आहे आणि खरोखरच या माध्यमातून मी सुद्धा
अण्णा अवसरमोल यांनी जी जागा दिली, खरंच त्यांचंही सुद्धा या ठिकाणी मी अतिशय चांगल्या पद्धतीने इथे त्यांना धन्यवाद देतो. असंच कार्य या ठिकाणी सर्वांनी करायचं आहे. वेळोवेळी या कार्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. ठीक आहे, सर्वजणी बसा तुम्ही. त्यांच्या स्वागतासाठी मुंबईच्या हा, काय बाळा तुझं नाव? अनुष्का सत्यावान गायवट. बरं, ठीक आहे. काय बाई बेटा, आता कशासाठी आली या ठिकाणी? आज माता रमाई यांची 145वी जयंती ह्या ठिकाणी माझं गाव उटी आहे आणि ह्या ठिकाणी साजरी करत आहे. बरं, माता रमाई म्हणजे त्यांनी खूप त्याग केलेला आहे. असं म्हणतात की प्रत्येक कर्तव्य पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतोच. जसे जिजाबाईंच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे जिजाबाईंचा सिंहाचा वाटा होता, तर ज्योतिबा फुले यांच्या मागे सावित्रीबाईंचा सिंहाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे आई माता रमाई यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि माता रमाईच्या बद्दल जितके बोलावं तितके माझे शब्द कमी पडतात. इतक्या त्यागमूर्ती आई माझी माता रमाई आहे असे मी आज तो सांगत आहे. तिने कष्ट सोशिले अपार दीनदलितांची ती माऊली, कष्ट सोशिले अपार दीनदलितांची ती माऊली, अशी त्यागमूर्ती माझी माता रमाई, अशी त्यागमूर्ती माझी माता रमाई. अरे वा 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 वा. ही होती मुलगी. काय बाळा नाव म्हटलं? अनुष्का सत्यवान गायवट. गायवट अनुष्का अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्मिकपणे हिनं अतिशय या माता रमाईच्या माध्यमातून तिनं विचार या ठिकाणी व्यक्त केले. अतिशय भरपूर जास्तीत जास्त या गावात खूप महत्त्वाच्या सर्व मंडळी या ठिकाणी पूजनासाठी आलेली आहेत. हे पाहिलं त्यामुळे माता रमाई बऱ्याच काही गोष्टीसाठी खूप सहन झाला. त्यानंतर माता रमाईचा तसाच एक आणखी एक प्रसंग अगदी जीवनातला आता निकटवर्ती प्रसंग मी थोडसा सांगतो. ज्यावेळेस माता रमाई बाबासाहेब हे मुंबईच्या रायपुरामध्ये राहत होते, त्यावेळेस काही कामानिमित्त बाबासाहेबांना विदेशात जायचं होतं. विदेशात जायचं असताना माता रमाईला कुठे ठेवायचं, त्याच्यामुळे बाबासाहेबांनी माता रमाईला त्यांच्या काकाकडे समजा राहायला पाठवलं. त्या ठिकाणी राहत असताना त्यांचे काका हे वसतिगृह चालवित होते. वसतिगृह चालवत असताना एक वेळ अशी आली की वसतिगृहाच्या पटांगणामध्ये मुलं हे खेळत होती. पण 2 दिवस झाले मुलं हे वसतिगृहाच्या आवारात खेळताना माता रमाईंना दिसली नाही. त्यावेळेस माता रमाईंनी आपल्या काकांना विचारलं, दादा ही तर दररोज मुलं खेळायला येतात, पण आता 2 दिवस झाली मुलं का खेळायला आली नाही. त्यावेळेस काकांनी मोठ्या हृदयातून दिलेल्या सांगितलं की 2 दिवसापर्यंत गोष्टीचं हे जे खाण्यापिण्याचं अनुदान हे शासनामार्फत येते ते आलेलं नाही. त्याच्यामुळं या मुलांना 2 दिवसापासून मुलं उपाशी आहेत. त्यावेळेस माता रमाईने ही गोष्ट ऐकतात आपल्या खोलीत गेल्यानंतर त्यांनी आपल्या स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याचे दागिने काढून टाकायचे आधी गेले आणि सांगितलं, तुम्ही जा येते सोन्या दागिने मोडा किंवा हे गहाण ठेवा, पण या मुलांना पहिलं जेवणाचं साहित्य घेऊन या. म्हणजे आता जेवणाचा कार्यक्रम सुरू होईल. मम्मी कुठे अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बघा कार्यक्रमाचं झालेलं आहे. भोजनदानसुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या मेहकर तालुक्यामधील उटी या गावामध्ये चांगल्या पद्धतीनं रमाई जयंती या ठिकाणी साजरी झालेली आहे. आता लगेचच या गावकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी भोजनदानाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. आता सर्व मंडळी या ठिकाणी भोजन घेणार आहेत.
नमस्कार. काय नाव सांगा, आपलं नाव सांगा पूर्ण. अरविंद सोबत होते. बरं, कुठले आहे तुम्ही? उटी. उटीचे आहे का? बरं, काय करता, व्यवसाय काय करता तुम्ही? शेती. बरं बरं, याच्या अगोदर काय करत होते? पोलीस पाटील. बरं, पोलीस पाटील की? वा वा, अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी दरवर्षी नेहमी येता. नेहमी. चांगल्या पद्धतीनं मंडळी इथली चांगली आहे. हो, याची सहकारी नेहमी असते. आणि आता पाटील साहेब, पोलीस पाटील म्हणल्यावर खूप जबाबदार माणसं आहे तुम्ही. आता मला तुम्ही सांगा, हे गावाच्या बाहेर कार्यक्रम ठेवला, ही जागा कोणाची आहे? ही जागा अण्णा अवसल मोडून दिली. अण्णा अवसल मोर ही म्हणजे विकत दिली का दानात? दानमध्ये दिली. असं का? दानात दिली का? अतिशय. बरं बरं. आता याच्या पुढे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नेहमी आपण या ठिकाणी कार्यक्रम करतो. आता या ठिकाणी समजा अजून या सामाजिक दृष्टिकोनातून इथं तुमच्यावालं काय, तुमचं इथून पुढं काय योगदान राहील तुमच्यावालं? आमचं नेहमी सहभाग याच्यात राहील. बरं. काय असलं आम्ही इच्छाप्रमाणे काही ना काही देणार आहे. अरे वा वा. बरं, आता इथं जर समजा आपल्याला एखादं इथं या समाजाला, बौद्ध बांधवांना इथं जर काही उभारायचं असेल तर तुम्ही शासन दरबारी किंवा गावकऱ्याच्या माध्यमातून, सर्व गावकऱ्याच्या माध्यमातून इथं उभारण्यासाठी त्यांना मदत करसाल का? सर्व मंडळी? ठीक आहे, धन्यवाद. हे होते या गावचे पोलीस पाटील. यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी माहिती दिली. हे वेळोवेळी हमेशा कोणत्याही कार्यक्रमासाठी इथं उपस्थित असतात आणि पुढे येणाऱ्या या ठिकाणी जर आपल्याला कोणत्याही पद्धतीचं मोठं इथं कार्यक्रम जर आपल्याला घ्यायचा असेल तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की बुवा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी वेळोवेळी इथं मदत करीन. धन्यवाद. ठीक आहे साहेब. जय भीम. काय नाव तुमचं? दारकाबाई प्रल्हाद दाभाडे. दारकाबाई प्रल्हाद दाभाडे. काय करता तुम्ही? शेती. शेती आहे का? बरं, शेती आहे. मग आज काय कार्यक्रम इथं? रमाबाई जयंती. रमाबाई जयंतीच्या निमित्तानं आले का? बरं, आता पहिले तुम्ही सांगा, तुम्ही या गावाच्या अंतर कार्यक्रम काऊन ठेवला? रमाबाई रमाबाईची जयंती आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने हे करायलाच पाहिजे प्रत्येक गावात. परंतु तुमच्या गावाच्या बाजूला इथं हे काय जागा कोणाची? जागा अण्णाभाऊ अवसन मोरनं दे. अण्णाभाऊ अवसलमोरनं दिली का? किती रुपयात दिली? आता काय सांगत ते नाही मला पैशात नाही दिले. दान करेल. दान दिली का? दान दिली. समाज कार्यासाठी? समाज कार्यासाठी. अण्णा अवसर बोललं का? अण्णा अवसन मोर. असं का? बरं बरं बरं, ठीक आहे. मग आता चांगल्या पद्धतीनं कामं करायचं. पुढचं काय नियोजन इथं काय करसाल तुम्ही? काही बुद्धयार बनवायचं नाही. बुद्धविहार बनवायचं काय? कोणी वैयक्तिक बनवणार आहे का? का सर्वजण बनवणार आहे ते सामूहिकरित्या? तसं का? बरं बरं बरं, काही अडचण. ठीक आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व महिलासुद्धा असतील, पुरुष असतील, सर्व धर्मसमभाव जोपासून या ठिकाणी रमाई जयंती दरवर्षी सालाप्रमाणे सर्व धार्मिक कार्य या ठिकाणी इथून पुढं सर्व कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होणार आहेत, असं सर्व महिलांचं या ठिकाणी सर्वांनी मत व्यक्त केलं. जय भीम ताई. काय, कुठले आहे तुम्ही? वडाळी. बरं, वडाळीहून आल्या का? बरं बरं. काय नाव सांगा तुमचं? पूर्ण नाव सांगा. काय आहे तर? बरं बरं. कशासाठी आल्या? रमाबाई जयंती. रमाबाई जयंतीचं काय, रमाबाईच्या बद्दल काय थोडंफार योगदान माहीत आहे का तुम्हाला? बरं, रमाबाई जयंती आले का? आता काय करू राहिले? भोजन कोणी दिलं इथं? भोजन सर्व मिळून आहे का? बरं बरं बरं, ठीक आहे. भरपूरच महिला आल्या. पुरुष कमी आहेत तुमच्या इथं? 75% महिला आहेत या ठिकाणी, 25%च पुरुष आहेत. हा, नाही, आनंद वाटला. महिला आहे म्हणल्यावर, आता रमाई जयंती म्हटल्यावर महिला येणारच. बरं. जय भीम. काय नाव तुमचं? हा, बरं बरं. काय कार्यक्रम इथं आज? रमाई जयंती. बरं, कुठले आहे तुम्ही? उटीचे आहे का? बरं बरं बरं. दरवर्षी या ठिकाणीच करता का ही जयंती साजरी? इथं करता का दरवर्षी?
मग गावाच्या बाहेर काऊन आले तुम्ही इकडं? गावात जयंती साजरी करायला पाहिजे ना, इकडं कसं काय अंतर आले तुम्ही? ही जागा कोणाची आहे? अण्णा अवसर मुलं किती रुपयात दिली? दान दिली का धम्म कार्यासाठी? आता सामूहिकरित्या चांगल्या पद्धतीने काय बुद्धविहार बनवायचं का? बुद्धविहार करायचं ना असं का? बर बर बर, अतिशय चांगल्या पद्धतीनं. ठीक आहे. हे आहेत आपल्या परिसरातले, परिसर म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही, आपले देवानंद भाऊ पवार. हे सुद्धा या उटी गावामधील अतिशय एका आवाजातसुद्धा या ठिकाणी वेळोवेळी हजर राहतात. रमाई जयंतीसाठी हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आपण 2 मिनटासाठी भाऊंचं या ठिकाणी घेणार आहेत. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय भाऊसाहेब, काय चालू आहे, कसं चालू आहे? बस हे दादा आज बरं बरं माता रमाई बरं माता जयंतीचे जे कार्यक्रम आहे बरं, त्या बरं. कार्यक्रमाला भेटी चालू आहेत. बरं गावोगावी बरं जाऊन बरं बरं. आता बऱ्याच वेळेस आम्ही हमेशा पाहतो उटीवर तुमचं जास्तच प्रेम आहे. नाही, नाही. सगळ्या भागावर प्रेम आहे. सगळ्या भागावर आहे, पण इकडे जास्तच आम्हाला वास्तव तुमच्यावर वाटते. असं काही नाही. असं का? सगळीच मंडळी प्रेम करते. हां सगळ्या भागाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. बरं बरं त्या आशीर्वादापोटी बरं. त्यांच्या सहकार्यानं आपण कामं करत असतो. बरं बरं बरं, अतिशय चांगलं आहे. हे येत आहे आपले या परिसरातले देवानंदजी पवार साहेब. हे अतिशय वेळोवेळी सर्व आपल्या या मेहकर तालुक्यामध्येच नाही तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वावर अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रेम करतात. सर्वांच्या सुखादुखात वेळोवेळी हजर राहून सर्वप्रती ते मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. धन्यवाद. काय तो आलं नाव? पाहिलंच आहे का? पूर्ण नाव सांग ना, काय तो आलं? पायल किशोर गव्हाणे. कशासाठी आली तू इथं? जेवण करण्यासाठी. जेवण म्हणजे फक्त जेवणच होतं की इथं? नाही, मग काय कार्यक्रम काय आहे इथं? ते आमच्या मैत्रिणी जास्त. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक. जय भीम ताई. जय भीम. काय तुमचं नाव? तुम्हाला माहित आहे का? अरे हे काय चालू, बोला काय नाव तुमचं? माहित नाही का? नाव सांगा तुमचं. हा? कविता. हा? कविता. कविता काय? अरे बाबा. अरे काय झालं एक दिवस हा आजी मला सांगा तुमचं नाव काय? आजी तुम्ही बोला का दुरून करा बरं. दुरान पलीकडे घ्या. काय कार्यक्रमासाठी आले का? काय कार्यक्रम इथं? काय कार्यक्रम इथं? रमाबाई जन्मदिवस आहे. रमाबाईची जयंती. रमाबाई जयंती. बरं, कोण दिलं जेवण? मग या कार्यक्रमाच्या निमित्तानं जेवण कोण दिलं? सर्व मिळून केलंय. असं का? सर्व समाजातून का बौद्धवाड्यातून का सर्व समाजातून? असं का? बरं. चालतं अमृत जेवा, अमृत जेवा. जय भीम. काय तुमचं नाव सांगा? हा? बरं. काय कार्यक्रम इथं? हा? रमाई जयंतीचा कार्यक्रम. बर, कोण केला आयोजित कार्यक्रम हा? असं का? बरं दरवर्षी करता का? गावाच्या बाहेर काढून केला? फार तयारी मोठी. कोणाची जागा आहे? अण्णा भाऊ सर म्हणलं किती रुपयात घेतली समाधान जागा ही? दान दिली का? बर, मग आता इथे विहार बुद्धिवार बनवायचं का? बर बर, ठीक आहे.
वरणाची घ्या डबल द्या. मग चांगला होता पाहिजे. नाही बा नाही बा. घरी आणलं ते आपलं हे झालं ते पूर्ण काढलं ते यांच्यावालं ते बायपास लगी काय बोलू आपण. काका ही काय म्हणते काही काका तुम्हाला काका तुम्ही कशावर टाकत काही आहे का माचीस पण आहे एक मिनिट. हा मनीष भाऊ इथं आलो कार्यक्रम ठिकाणी या ना भाऊ बी आले या 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 सोबत या ना या या हो सोबत येतो या सोबत. आपण बोलणार आहे आता माधुरी देवानंदजी पवार सर्वांच्या सुपरिचित देवानंद भाऊ यांची कन्या या ठिकाणी आलेली आहे. आपण थोडंसं या ठिकाणी आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून माधुरीशी बोलणार आहेत. नमस्कार ताई. बर काय आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्या तुम्ही. अतिशय तुमचं या उटी गावामध्ये या गावकऱ्याच्या वतीनं स्वागत. काय तुमच्या भावना माता रमाईच्याबद्दल? माता रमाईच्या जन्मदिनानिमित्त मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना फार फार शुभेच्छा देते आणि माता रमाईचा आदर्श आपण घेतला पाहिजे असं मला मनोमन वाटतं. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की प्रत्येकजण सांगत असतो की आपण माता रमाईसारखं झालं पाहिजे, पण कुठेतरी आपल्याला बाबासाहेबसुद्धा शोधावे लागतील. जर त्या पद्धतीनं बाबासाहेब समाजामध्ये जन्माला आले तर रमाई व्हायला आमच्या महिलांना नक्कीच आवडेल. कारण रमाईचा त्याग आम्ही पाहिलाय, बाबासाहेबांप्रती आणि आपल्या समाजाप्रती त्यांचं समर्पण पाहिलंय. ज्या पद्धतीनं त्यांचं कार्य आहे ते नक्कीच आमच्यासाठी एक मार्गदर्शन आहे आणि त्याच पद्धतीने कार्य करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीनं माधुरीताईनं आपल्याला या माता रमाईच्या माध्यमातून या ठिकाणी येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने वेळोवेळी सर्व जे पवार कुटुंब अतिशय वेळोवेळी सर्वांना सर्व कार्यांना वेळोवेळी सहकार्य करत असतात. धन्यवाद ताई. My recording चप्पल काढना हो आहे का ते कोणी घेतलं अजून हो पुरी राहिल्या पाण्याची शेवटी कशी असते
विचारायचं काम आहे बाबू. कसं नसतं काय कसं नसते. नाही आणतो भाजी नाही तुम्ही टाका भाजी बाबू ते राजू काढे घे बरं ते बाहेर बाहेर नाही काय कसा काय कार्यक्रम आयोजित केला? काय वैयक्तिकरित्या दिला कार्यक्रम? काय कोण या कार्यक्रमाला आर्थिक योगदान कोणाचं आहे? सुरेश सरदार. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जय भीम साहेब. जय भीम. काय सर आपलं नाव? संतोष दाभाडे. बरं, कुठले तुम्ही? आम्ही उटीचे. बरं, या कार्यक्रमाचं काय नियोजन? हे कार्यक्रम आता या ठिकाणी रमाई जयंतीचं आयोजन झालं,
या कार्यक्रमाचा आता कार्यक्रम कोणताही म्हटला तर त्याची आपल्याला आर्थिक भूदंड तर लागतोच. मग आता या ठिकाणी या कार्यक्रमाचं आर्थिक नियोजन कोणाकडे होतं? आर्थिक नियोजन आता मंडळाकडेच होतं. मंडळ, तुमच्या इथलं मंडळ? अरे वा. बरं, आता तुम्ही मला सांगा की हा शेतात कार्यक्रम का ठेवला तुम्ही? इथं आम्हाला अण्णा वसुलमोर ते हयात नाहीत आमच्यात, बरं. तर त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ इथं आम्हाला 2 प्लॉट जागा दिलेली आहे अरे वा वा. बुद्धविहारासाठी. बरं बरं तर आम्ही दरवर्षी नेहमीप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रम राबवितो. बरं बरं. हां, त्यागमूर्ती माता रमाबाई यांनी वसतिगृहामध्ये त्या लेकरांना स्वतःच्या बांगड्या विकून त्यांना अन्नधान्य पुरवलं. तसंच आम्ही त्यांच्या थोडासा आदर्श घेऊन हां हां. या ठिकाणी आम्ही बरेचशी मंडळी, गावातील बाहेरगावील मंडळी यांना भोजनदान देत असतो. वा वा. अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही उपक्रम राबवता. दरवर्षी याप्रमाणे अतिशय तुम्ही सांगितल्याप्रमाणे अण्णा अवसरमोर यांनी या जागेचं धम्मकार्यासाठी दान दिलं आणि तेही विनामूल्य दान देऊन त्यांनी खरोखर पुण्य, असीम पुण्य संपादन केलेलं आहे. तर हे तुम्ही आता या ठिकाणी तुमचा पुढचं नियोजन काय आहे या जागेच्या माध्यमातून? या ठिकाणी आम्ही बुद्धविहार बांधणार. बरं. आणि त्या बुद्धविहाराला हे जे दान करते यांच्या थोडसा नावाचा उल्लेख का होईना. बरं बरं. बुद्धविहाराला असं लागून त्याला थोडंसं काही नावाचा उल्लेख करू. अतिशय ते करायलाही पाहिजे, कारण अतिशय त्यांनी ही जागा तुम्हाला उपलब्ध करून दिली. खरं तो दानशूर व्यक्ती, ते कुटुंबसुद्धा अतिशय चांगल्या योग्यतेच्या पात्र आहे. त्यांचंही दान पारमिता या ठिकाणी स्वीकारली गेलेली आहे. हे होते आपल्यावाले उटी येथील संतोषराव दाभाडे साहेब. हे गायनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करतात. प्रबोधनातूनच वेळेत वेळ काढून सर्व कोणत्याही ठिकाणी प्रत्येकाच्या सुखादुखात जाऊन आपलं धैर्य साधून आपले कार्यक्रम या वेळोवेळी ते करत असतात. आणि हे त्यांचं स्वतःचं गाव आहे. या गावामध्ये सुद्धा त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व समाज बांधवाच्या माध्यमातून ते कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि आज त्यागमूर्ती माता रमाई जयंती असल्यामुळं या कार्यक्रमाचं अतिशय भव्य दिव्य, हे बघा, हा संपूर्ण परिवार, या गावचा परिवार सर्व धर्म समभाव जोपासत या ठिकाणी अतिशय प्रतिसाद सर्वांचा या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे. बघा, हे सर्वच्या सर्व या ठिकाणी भोजनदानाचं सुद्धा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आता आपण या ठिकाणी माझे मित्र, आमचे कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. बरं. जय भीम, नमो बुद्धाय. काय सर आपलं नाव? निलेश सरदार, निलेश सरदार. कुठले सर आपण? बारडा. बरं, बारडा. काय व्यवसाय आपला? वायरमनीसाठी बरं. वा वा. वायरमन. अजून त्याच्या व्यतिरिक्त काय तुम्हाला काही समाजाची आवड? कार्य, समाज प्रबोधन आणि गायनाच्या माध्यमातून आम्ही समाज प्रबोधन करतो आणि बर. करत राहू. बरं. वा वा. कारण समाज हा सर्व काही आहे. माणसाने किती धनसंपत्ती कमवली तर समाजाची इतकी मोठी नाही. म्हणून समाजसेवा हीच खरी बुद्ध सेवा म्हणता येईल. वा वा. सरदार साहेबांना अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं की समाजसेवा हीच ईश्वर सेवा. त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्मिकपणे समजावून सांगितलेली आहे आणि प्रत्येकानं ते जोपासलं पाहिजे. धन्यवाद सरदार साहेब. धन्यवाद. आता आपण त्यांचेच एक साथी या ठिकाणी आलेले आहेत. सर, काय नाव आपलं? शाहीर वसंतराव अवसरमोल. कुठले सर आपण? लोणीकाळे येथील वसंतराव अवसरमोल आहेत. ते सुद्धा शाहिरीच्या माध्यमातून सर्व समाजाचं प्रबोधन करतात, सर्वांना चांगल्या पद्धतीनं. सर, तुम्ही या कार्यक्रमाचा उटी या ठिकाणी आलेले आहात. या ठिकाणी माता रमाई जयंती या ठिकाणी साजरी केलेली आहे. या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं अण्णा अवसरमोल या परिवारानं या ठिकाणी या धम्मकार्यासाठी 2 गुंठे जागा दिलेली आहेत. तर ही जागा आपल्याला या ठिकाणी आपल्या दाभाडे साहेबांनी सांगितल्या, संतोषरावांनी सांगितल्याच्या माध्यमातून ही जागा त्यांना डेव्हलप करायची. तर कोण्या पद्धतीनं तुम्ही इथं मदत करण्याचा प्रयत्न करसाल? हां, बरोबर. या ठिकाणी ज्या गावकरी मंडळींनी ज्या संकल्पनेचं या ठिकाणी नियोजन लावलेलं आहे, त्यांना जशी हवी असेल त्या पद्धतीनं आम्ही यांना मदत करू, सहकार्य करू. आणि आजचा जो दिवस आहे हा आई रमाई
यांच्या आज त्यांचा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. त्यानिमित्तानं आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आहे. या ठिकाणी आल्यानंतर एक मनाला प्रसन्नता लाभली आहे, कारण या ठिकाणी बऱ्याचशा जास्त प्रमाणात या ठिकाणी भीमसैनिक माता रमाईला या ठिकाणी वंदन करण्यासाठी आलेले आहे. आणि याच्या संकल्पनेतून या दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी असाच कार्यक्रम साजरा झाला पाहिजे आणि मोठं काहीतरी या ठिकाणी स्मारक या ठिकाणी उपस्थित झालं पाहिजे. कारण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कोणतीच बायको अशी नाही की ती नवऱ्याला शिकवते. आज माता रमाईनं तिच्या पतीला शिक्षण दिलं असं म्हणायला काय अडचण नाही. कोणी बी आज मुलाला शिक्षण देईल किंवा एक नवरा बायकोला शिक्षण देईल, पण माता रमाईनं स्वतःच्या नवऱ्याला शिक्षण दिलं आणि त्याच्या शिक्षणातून आज समाज घडलेला आहे. तर यात म्हणून अशा मोठ्या महामायेनं या ठिकाणी महामाईच्या आशीर्वादाने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. धन्यवाद. भीमशाहीर वसंतराव समोर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी ही जागा कोण्या पद्धतीनं डेव्हलप होईल, कोणत्याही प्रकारचे श्रमदान असेल, आर्थिक दान असेल, सर्व दानाच्या माध्यमातून त्यांनी दान देण्याचा संकल्प आणि ही जागा लवकरात लवकर या ठिकाणी कोणत्या पद्धतीने डेव्हलप होईल अशी त्यांची भावना या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली. धन्यवाद साहेब. अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी मार्मिकपणे तुमचे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत आणि लवकरात लवकर आपण शासन दरबारीसुद्धा या उटी या गावची ही जी जागा दिलेली आहे या जागेचं नियोजन आयोजन कोण्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी डेव्हलप केल्या जाईल या माध्यमातून आपण या ठिकाणी लवकरात लवकर प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. या गावामध्ये आपण उटी गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी अतिशय त्यागमूर्ती माता रमाई या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं रमाई जयंती साजरी झालेली आहे. सर्व या ठिकाणी सर्व मान्यवर बाहेरगावचे गावातील मंडळी सर्व अतिशय या निमित्तानं या ठिकाणी भोजनदानाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपण सुद्धा सर्वांचं कर्तव्य आहे की आपण सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला हजर राहिलात आणि सर्वजण या ठिकाणी वेळेत वेळ काढून आलात. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद.